अगं काहीच नव्हतं ना ग आठवड्यात. मग हे काय काय हे सांग. असं रडत बसू नको, बोल आता घाडा घाडा. काय हे सांग. एवढ्या मोठ्या संकटात ढकललंयस, तुम्हाला कळतंय का तुला? महाराज महाराज मी चोरी नाही केली हो. मी नाही चोरी केली. मला हे पैसे मोठ्या बहिणी ठेवायला नेले होते. मी माझ्या कुंकुवाची माझ्या करिश्माची शपथ घेऊन सांगते, मी नाही चोरी केली. मी नाही चोरी केली. वहिनी 500 रुपयाची नोट आहे यार. आता यावर काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? आप्पा पाहून घ्या एकदा सगळं. आनंदी, काय उद्योग चालवलेस हे? हा? अगं दिग्रसकरांची थोरली सून आहेस तू. अगं विठूची वाडी आपली, मंदिर आपलं, आणि तू दानपेटीतले पैसे चोरते भोरटे. हा? या अंताजीने तुला काहीच कमी पडू दिलं नाही. आता असं वाटतंय ना की एक कानाखाली हाणावी तुझ्या. पण स्त्रियांवर हात उचलायचा नाही, ही दिग्रसकर खानदानाची रीत आहे. म्हणून मी गप्प बसलोय. आता गप गुमान घरी चल, घरी चल. अंताजी एक मिनिट, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. कुणी मध्ये पडायचं नाही सांगून ठेवतो. हा अंताजी, चोरी मंदिरात झालीये, तुमच्या घरात नाही. त्याचा फैसला विठूच्या वाडीत देखत झाला पाहिजे. हो. आनंदीबाई काही बोलणार नाहीत, पण मी आता एक एक प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं द्या सुशीलाबाई. हे उद्योग केव्हापासून सुरू आहेत? हा, म्हणजे आनंदीबाईने दानपेटीतून पैसे आणायचे, तुम्ही ते पेटीत ठेवायचे, त्याची नोंद ठेवायची. सुशीलाबाई टकामका बघू नका, सांगा हे उद्योग केव्हापासून सुरू आहेत? अगं बोल बाई, आता तरी घडा घडा बोल. ते 2-3 महिन्यापासून. अहो, इथं 4 वर्षाची नोंद दिसते. दोन 3 वर्षापासून मोठ्या बाई मंदिरातून पैसे काढतात आणि मला फक्त ठेवायला देतात. मी हिशोब बनवून जपून ठेवते फक्त. आणि जेव्हा मी त्यांना लागतात ना, तेव्हा लिहून देते मी त्यांना. आणि दानपेटीची किल्ली कुठून मिळवली? मोठ्या बाईंकडं डुप्लिकेट किल्ली आहे. त्याच नेहमी दानपेटीतून पैसे काढतात. मी कवा पण पैसे नाही काढले, खरं सांगते. काय मोठ्या बाई, अहो तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं
तर आम्ही थेट पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवली असती. पण आता तुम्ही गोविंदराव दिग्रसकरांच्या थोरल्या सुनबाई, तुमचं काय करायचं? गंकू महाराज, आता तुम्हीच काहीतरी निर्णय घ्या. तुम्ही गादीचे वारस आहात. आम्हाला सगळ्यांना तुमचा निर्णय मान्य आहे. मी काय वहिनींना शिक्षा सुनावणार? त्यांना शिक्षा सुनावायचा अधिकार फक्त या इंदूचा आहे. नाही, तुम्ही सांगा ते ऐकल मी, पण हिचं नाही ऐकणार. आजपर्यंत इंदूच्या अनेक चुकांना तुम्ही कठोरात कठोर शिक्षा दिली आहे. विठुरायाच्या मंदिरात येण्यासाठी कायमची बंदी घालायला निघाला होतात तुम्ही. काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? वहिनी आणि इंदूनी केल्या त्या साध्या चुका होत्या. तुम्ही केलाय तो अपराध आहे, पाप आहे. त्याला शिक्षा इंदूच देईल. इंदूनी तुम्हाला शिक्षा ठोठावणं हा खराच अन्याय आहे. मोठ्या बाईंना शिक्षा आता इंदूच करेल. बोल इंदू, काय शिक्षा करायची अण्णा? बोल बा. इंदू, तू आता माझ्या आईला शिक्षा करणार का? मी काय शिक्षा करणार? त्यांनी तर माझं काहीच नाही चोरले. मग जाऊ दे का यांना घरी? त्यांनी तर विठुरायाची चोर केले. त्यांचं तर म्हणणं ऐकावं लागेल ना. मग विठुरायाला तू विचार ना, तुझा फ्रेंड आहे ना, विचार ना एकदा. काय रे विठुराया, काय करायचं मोठ्या बहिणीचं? ते चुकल्यात. त्यांनी तुझे पैसे चोरले, तुझी चोरी केली. मग आता तूच सांग, काय करायचं? परत बोल. काय म्हणलं? परत बोल. बर ठीक आहे, सांगते. काय ग, काय बोलला विठुराया? मोठ्या बाईला म्हणला तुमचं पाप तुमच्याकडं. मी नाही करणार शिक्षा त्यांना. वयांनी माफ केलं? असं कसं माफ केलं? विठुराया माऊली आहे, मग तो त्याच्या लेकराला कसं शिक्षा करेल? व्यंकुमारच म्हणतात ना, स्वतःचा हिसाब स्वतः करावा.
आपण चुकलो की बरोबर हे फक्त आपल्याला माहित असतं. ते काय म्हणतात, सत 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 सत्सद विवेक बुद्धी. हा, ती पाहिजे आपल्याजवळ. ती आपल्याला चुकू देत नाही. चोरी करू देत नाही. राम कृष्ण हरी. अहो, आजचं कीर्तनच झालं की हो मंडळी. इंदू बाळा, ये इकडे. इंदू बाळा, किती समजूतदार आहेस ग तू. माणसं नुसती वयाने मोठी होतात, पण त्यांची मन मात्र लहानच राहतात. पण तू मात्र एवढी लहानगी असून सुद्धा तुझं मन सुपा एवढं मोठं आहे. वहिनी, इंदूकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे बर का. खरंच खूप मोठ्या मनाची आहे ही मुलगी. इंदूवर विठुरायाच्या मंदिरात येण्याची जी बंदी घातली होती ती मी आजपासून जाहीररित्या रद्द करतो. विठुरायाच्या दर्शनापासून त्याच्या सच्च्या भक्ताला वंचित ठेवण्याचा कुणालाही अधिकार नाही. वहिनी, तुमच्याकडे असलेली मंदिराच्या दानपेटीची ती डुप्लिकेट किल्ली मंदिर समितीकडे सरेंडर करा. बर चला मंडळी, आपल्याला कमिटीच्या मीटिंगला जायला उशीर होतोय. चला. दादा, तू पण येणार होतास ना मीटिंगला? अधोक्षज, चल घरी. इंदूला मंदिरात यायला बंदी नाही. दुष्ट कलंत्रम मनस्विनाम शरीर कर्षणम. दुष्ट कलंत्रम मनस्विनाम शरीर कर्षणम. हे आमचे तात्या नेहमी म्हणायचे. दुष्ट पत्नीच पतीच्या विनाशाला कारणीभूत ठरते. अगं आनंदी, तू आपल्याच मंदिरात कशी काय चोरी करू शकते? मी चोरी केली नाही. तू चोरी केलीस आनंदी, आणि काय मिळवलंस चोरी करून? हा, बंगला, गाड्या का 5-50 तोळे सोनं? मी चोरी केली नाही. मला माहित नव्हतं पैशासाठी एवढी हावरट असशील तू. तुझ्या पदरामध्ये नोटांचे बंडल टाकले असते. पण मला एकदा सांगायचं तर. काय केलं असतं? काय सांगायचं तुम्हाला? मी माझ्या पोरांसाठी पैन पै करून पैसे जमवले ना, ते तुम्ही जुगारात उडवले असते. ऐ काय आहे? ऐ काय? मला टच टच बोलण्याच्या आधी एकदा स्वतःची करणी आठवायची होती ना. तुमच्यात दमक असती ना, मला बेलीला हे उपद्व्याप करण्याची काही गरजच पडली नसती. मला बोलण्याच्या आधी एकदा स्वतःकडे पहा. डोकं फिरले तुझ. हा, गिरे तो भी टांग ऊपर. मी चोरी केलीच नाही म्हणे. हा, बाय.
मी चोरी केलेली नाही. हे आपलं आहे, तुमचं आहे. गोविंद महाराज दिग्रसकरांचे तुम्ही थोरले चिरंजीव आहात. ही गादी आपली आहे, मंदिर आपलं आहे, ती दानपेटी पण आपलीच आहे. आणि मग त्या दानपेटीतनं मी थोडेसे पैसे घेतले तर कुणाच्या बापाचं काय बिघडलंय? अगं पण हे मंदिर इठूच्या वाडीचं नाही, हे आपलं मंदिर आहे, गोविंद महाराज दिग्रसकरांचं आहे. तात्यानीच मला बेदखल केलं. कुणामुळं? कुणामुळं? तुमच्या धाकट्या भावामुळं. व्यंकट भाऊजींनी षडयंत्र रचलं म्हणून झालंय समत. तुमचा धाकटा भाऊ तुमच्या पाठीवर पाय देऊन पुढे आलाय ना, तर पोटावर बसलाय म्हणून आपल्या दानपेटीवर आपला हक्क नाहीये. कळतोय का तुम्हाला? आज 4 चौघात तोंडावर पडलोय आपण आनंदी. तू दानपेटीतून पैसे चोरायला नको होते. कोणी काढायला हवे होते? शकुंतला ना? बरोबर. शकुंतलानं पैसे काढले असते ना, तर अख्खा गाव तोंडाला कुलूप लावून मूग गिळून बसला असता. का तर शकुंतला व्यंकट महाराजांची बायको आहे म्हणून. आणि मी दानपेटीतनं पैसे काढले, अख्ख्या गावाच्या समोर माझी चार काढली. का? तर मी अंताजीची बायको आहे म्हणून. तुम्हाला साधा अंता महाराज कोणी म्हणना? सत्य लोक नुसते अंताजी अंताजी म्हणतात आणि तुम्हाला त्यात भूषण वाटतंय. अहो, यात कसं आलंय भूषण? मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ कोणी नाही. तुम्ही दिग्रसकरांच्या दारात आश्रय का? आश्रय. आनंदी आम्हाला मारूनच टाकू ना. आश्रयत नाहीये मी. आत्ता जेवा की. काय लागलं माहिती तुला? ते काम करताना बोट चिमटलं. रगत आलं का? हो, पण व्यंकू महाराजांनी मला पट्टी बांधून दिली. आता बरे. आता तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवून घ्या ना मग. नाही, मला आज भूक नाही बाळा. आता बा, तुम्हाला ड्युटीवर जायचे ना, मग असं उपाशी पोटी जाणार. थांबा, मी तुम्हाला भरवते. आज माझ्या घशाखाली एक घास बी उतरायचा नाही. खरंच मला इच्छा नाही. अय मयो, तुमच्या पोटी कावळे ओरडतात. त्यांचं बघा की. घ्या, 2 घास खाऊन घ्या. माझे गुणाचे ग इंदू माय. तू जेवलीस का? जेवणाराचे आतमध्ये ताट वाढून ठेवले. इंदू, तू आता तुझ्या आत्तोबाशी खोटं बोलणार वे? खाशील तर पशील
आता व तुम्हाला वाईट वाटलं का? कशाचं ग? गावातल्या लोकांना आणलं, व्यंकू महाराजांना आणलं, ते पण तुम्हाला न विचारता डायरेक्ट आणलं. जाऊ दे आता ते इंदू, जे व्हायचं ते होऊन गेलं. तू फक्त त्याला निमित्त झालीस. माय पण वाईट झालं ना. कसं आहे इंदू, पाप कधी ना कधी उघडं पडणारच असते. आता विठुरायाची जी इच्छा असेल ह्याच्यातून बी काहीतरी चांगलं होईल. पण चांगलंच घडलंय. काय ग? मला आता मंदिरात जायला परमिशन भेटली. आता मी मंदिरात कधी पण जाऊ शकते. राम कृष्ण हरी. ज्या घरात राहतीस त्याच घराला ढन आग लावलीस आणि वरून विचारती माझं काय चुकलं? अगं आणि तुम्ही काय हो त्या कार्टीचीच पाठराखण करता? काय बघतीस काय टरमाळे? मी तुला खाऊ पिऊ घालते, तुझा सांभाळ करते आणि तू अख्ख्या गावासमोर या त्याला चोर ठरवलीस. नाही, आज तुझे खरंच दात पाडते मी. थांब.